नमस्कार. वर्षानुबंधच्या 7व्या सत्रामध्ये मी कामिनी केंभावी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. वर्षानुबंध काय आहे हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतेय. वर्षा बोर्डे कल्याणकर ही आमची मैत्रीण जुलै महिन्यामध्ये अचानक हे जग सोडून गेली आणि कुठलीही पूर्वसूचना न देता तिला काळानं आमच्यापासून हरवून नेलं. सो त्यानंतर आम्ही मैत्रिणी किंवा तिचे आप्त सगळे आम्हाला म्हणजे एक रुखरुख लागून राहिली, की आता काय करायचं आपण? किंवा तिच्या या आठवणींचं काय करायचं? तर आता आता तर काही करता येत नाही खरं तर. पण तरी सुद्धा की काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह तिच्या आठवणींसाठी करायला हवं. तिच्यासाठी करायला हवं असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. आणि त्यामधून वर्षानुबंध हा एक आमचा ग्रुप तयार झाला, ज्यात वर्षाच्या मैत्रिणी आहेत. आणि आम्ही सगळ्या जणी मिळून दर महिन्याला एक असं एक वेबिनार आयोजित करतो, ज्यातून तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना आपल्या पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी एक उपयोगी गोष्ट समजेल किंवा त्यातून आपण काहीतरी शिकू शकू. या वयात सुद्धा आपल्याला काही काही गोष्टी माहीत होण्याची गरज असते. सो त्यासाठी आमच्याकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजचं हे सत्र जे आहे ते 7वं सत्र आहे. याआधी 6 सत्र झालेली आहेत आणि त्या सगळ्या सत्रांचा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे YouTube चॅनलवरती. वर्षानुबंध हे YouTube चॅनल आहे. तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल. वर्षाच्या पेजला सॉरी प्रोफाईलला मी टॅग करत असते दरवेळेला. तसंच प्रदीपच्या प्रोफाईलला टॅग करत असते आणि वर्षाच्या दोन्ही मुली सायली आणि मिताली या दोघींनाही टॅग करत असते. तर तुम्हा सगळ्यांना जर काही माहिती हवी असेल तर मी YouTube चॅनलची लिंक परत एकदा शेअर करेन आणि ती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तसंच आमची मैत्रीण माधुरी वामनोदकर हिनं आता इथे चॅटबॉक्समध्ये एक नंबर शेअर केलेला आहे. तर त्या नंबरवरती तुम्ही तुमचा नंबर पाठवलात तर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पुढच्या सत्राचं पुढच्या आमच्या सगळ्या वेबिनार्स बद्दल माहिती मिळू शकेल आणि जुन्या वेबिनार्स बद्दल पण माहिती मिळू शकेल. तर हे झालं वर्षानुबंध, हे आम्ही काय करतो आहोत त्याबद्दल. आजचं आपलं 7वं सत्र आहे, जे जराशा भीतीदायक गोष्टीबद्दल आहे. भीतीदायक अशासाठी की कॅन्सर म्हणलं की घबराट होते, अशी भीती वाटते आपल्याला की अरे बापरे कॅन्सर. सो त्या कॅन्सर बद्दल समजून घेण्यासाठी आम्ही इथे अनघा वरुडकर यांना एक मिनिट. अनघा वरुडकर यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण हे सगळं समजून घेणार आहोत. डॉक्टरांची ओळख करून देण्यासाठी माझी मैत्रीण मृदुला इथे आहे आणि ती आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देईल. मृदुला. सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा. थँक्यू कामिनी. आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर अनघा वरुडकर यांचा परिचय करून देण्याची संधी मला मिळाली आहे. आत्ताच कामिनींनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला कर्करोगाला समजून घेताना या अतिशय हळव्या अशा विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रादर आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मॅडम या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल मध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजी या डिपार्टमेंटच्या हेड आणि प्रोफेसर म्हणून गेल्या 14 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. MBBS नंतर त्यांनी MS मास्टर ऑफ सर्जरी आणि FMAS तसेच FIAGS या सर्जरीशी रिलेटेड रिनाउंड फेलोशिप कोर्सेस केलेले आहेत. त्या सुपर स्पेशालिटी टीचर तर आहेतच आणि तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची संलग्न असल्या कारणाने त्यांना विविध प्रकारच्या सर्जरीज जशा कॅन्सर सर्जरी, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी याच्यामध्ये पण त्यांची एक्सपर्टी आहे आणि त्यांनी या परफॉर्म केलेल्या आहेत. आफ्टर टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे काही महाराष्ट्रातले सर्जिकल ऑन्कोलॉजी रिलेटेड कॉलेजेस आहेत त्यातील त्या आपण म्हणू शकतो की फर्स्ट MCH म्हणजे मास्टर ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सच्या टीचर आहेत. त्यांच्या कामाचा स्कोप एवढा वाईड आहे की त्या अनुषंगाने विविध नॅशनल तसेच इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये त्यांचे पेपर्स पब्लिश झालेले आहेत. आणि या सर्व अकॅडमिक्स, हॉस्पिटल या गोष्टींच्या जोडीला त्यांनी ऑर्गन डोनेशन, कॅन्सर अवेअरनेस अशा विषयांवरती विविध इन्स्टिट्यूट्सच्या माध्यमातून आपलं ज्ञान शेअर करून लेक्चर्स देऊन
सोशल वेलफेअर मध्ये देखील अशा प्रकारे देखील योगदान दिलेले आहे आणि त्या देत आहेत. आजचं आपलं सत्र देखील त्याचंच एक उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 2 छान टॅलेंटेड मुलांच्या प्राऊड आणि प्रेमळ आई आहेत. समाजासाठी मोलाचं योगदान देत त्या ही जबाबदारी अगदी समर्थपणे पेलत आहेत. तर अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वात असलेल्या मॅडमचं आपल्याला आज या विषयावरती मार्गदर्शन लाभणार आहे. थँक्यू मॅडम. कामिनी, मी तुझ्याकडे परत आजची सूत्र देते. थँक्यू. धन्यवाद मृदुला. तर आता मी जास्त वेळ न घेता मी सरळ डॉक्टरांना इथे आमंत्रित करते आणि डॉक्टरांनी आपला विषय आपल्या पुढे मांडावा आणि त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर. नमस्कार, मी डॉक्टर अनघा वरुडकर. वर्षा बोर्डे कल्याणकर ही माझी भाऊज आहे. दुर्दैवाने ती आता आपल्यात नाहीये. तिच्या सगळ्या मैत्रिणींना आणि तिच्याशी संबंधित सगळ्या लोकांना माहितीये की ती म्हणजे अगदी उत्साहाचा एक खळखळाटा झरा होती आणि दुर्दैवाने अचानकच ती आपल्यातून निघून गेलेली आहे. सदैव दुसऱ्यांना मदतीसाठी तयार अशा वर्षाच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मैत्रिणींनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो खरंच अत्यंत स्पृहणीय आहे आणि मी त्यांचं खूप खूप कौतुक करते की बाकी काही गोष्टी न करता त्यांनी हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम सुरू केलेला आहे. आता त्यांनी मला ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहभागी करून घेतलं म्हणून मी त्यांची अत्यंत आभारी आहे. आणि आता मी मुख्य विषयाकडे वळते. आता आपण आज जे बोलणार आहोत ते कॅन्सर अवेअरनेस ह्याबद्दल बोलणार आहोत. तर कॅन्सर अवेअरनेस हे कॅन्सर आत्ताच जसं कामिनी बोलली की कॅन्सर म्हणजे अत्यंत भीतीदायक असा हा आजार आहे. परंतु त्याबाबत मी 2 गोष्टी सांगू इच्छिते. एक तर कॅन्सर हा खूप वेगाने पसरलेला आहे सध्या आणि तो इतक्या वेगाने पसरलाय की पूर्वी जे आपण कुठेतरी दूर आपल्याला ऐकू यायचं की आपला दूरचा नातेवाईक किंवा कोणीतरी ओळखीतला फार दूरचा त्याला कॅन्सर झालेला आहे, तसं आता न राहता आता तो आपल्या अत्यंत परिचयात किंवा अत्यंत जवळच्या नात्यात कुणाला कोणाला तरी झालेलाच आहे. आता हा कॅन्सर जो आहे तो जरी भीतीदायक असला आणि जरी तो खूप जास्ती वाढत असला तरी त्याबाबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की प्राथमिक स्टेजेस मध्ये जर ह्याचं निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि जर आपल्याला प्राथमिक स्टेजमध्ये जर त्याचं निदान करायचं असेल तर त्याबाबत आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या कॅन्सर बद्दलची थोडीफार माहिती मी तुम्हाला सर्वांना देऊ इच्छिते. आता सगळ्यात पहिल्यांदी आपण सजग राहायला पाहिजे कॅन्सर बद्दल. आणि दुसरी गोष्ट अशी की आता कॅन्सरला न घाबरता आपण त्याचा सामना करायला शिकलं पाहिजे, कारण कॅन्सर प्राथमिक स्टेजेस मध्ये जर त्याचं निदान झालं तर तो नक्की बरा होऊ शकतो, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छिते. आता आपण कॅन्सर बाबत जर बोलायचं ठरलं तर पूर्वीपासून आतापर्यंत काय फरक पडलाय की साधारण 1980 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 50% कॅन्सर हे डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये होते आणि 50% कॅन्सर हे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये होत होते. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की 2022 ला जवळजवळ 70% कॅन्सर हे प्रगतशील राष्ट्रांमध्ये होत आहेत, म्हणजे भारतासारख्या राष्ट्रांमध्ये होत आहेत आणि डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये त्याचं प्रमाण 30% झालेलं आहे. तर हे सगळं जर असं आहे तर मग आपल्याला त्याबाबत नक्कीच जागरूक राहावं लागेल. आता तुम्ही जर जगाचा इन्सिडन्स पाहिलं. हॅलो. येस स्क्रीन चेंज झाली नव्हती म्हणून. आता तुम्ही जर जगाचा इन्सिडन्स पाहिला तर सगळे मेल आणि फिमेल, पुरुष आणि स्त्रिया एकत्रित केल्या तर मॅक्झिमम म्हणजे 11.60% कॅन्सर ह्या महिला स्तनाचा कॅन्सर आहे सगळ्या जगातला, मेल आणि फिमेल कंबाईंड. त्याच्यानंतर नंबर लागतो तो फुफ्फुसाचा कॅन्सर. त्याच्यानंतर नंबर लागतो तो कोलोरेक्टम म्हणजे मोठी आतडी आणि जठराचा कॅन्सर. आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो प्रोस्टेटचा कॅन्सर, जे पुरुषांमध्ये आढळते ग्रंथी, त्या प्रोस्टेटचा कॅन्सर. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते स्टमक. हे मी फक्त पहिले 5 नावं सांगितले तुम्हाला, हे जगातल्या कॅन्सरचे सांगितले. आता तुम्हाला जर स्क्रीनवर 10 दिसत असतील तर ह्या 10 मध्ये मुखाचा कर्करोग म्हणजे ओरल मॅलिग्नन्सीज हे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. परंतु तेच तुम्ही भारताच्या बाबतीत जर पाहिलं, भारताच्या कॅन्सरच्या बाबतीत जर पाहिलं तर महिलांमध्ये आढळणारा सर्वात महत्वाचा कॅन्सर, प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर हा ब्रेस्टचा कॅन्सर आहे. म्हणजे साधारण 25 ते 27% महिलांमध्ये
ब्रेस्टचा कॅन्सर आढळतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट जो नंबर आहे तो सर्व्हिक्सचा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. त्याच्या पुढचा नंबर लागतो तो ओव्हरी किंवा अंडकोशाचा कॅन्सर. त्याच्यानंतर ओरल कॅव्हिटी म्हणजे मुखाचा कॅन्सर आणि त्याच्यानंतर 5व्या नंबरवर आहे कोलोरेक्टमचा म्हणजे आतडे आणि गुदद्वाराचा कॅन्सर. आणि तुम्ही हीच जर पुरुषांमध्ये पाहिलं, भारतीय पुरुषांमध्ये हे पाहिलं तर सगळ्यात मॅक्झिमम जे आहेत ते मुखकर्करोग म्हणजे जीभ असेल, ओठ असेल, तोंडाचा आतला भाग असेल, तर ह्याची सगळ्यात मॅक्झिमम म्हणजे 16% पुरुषांमध्ये कॅन्सर जे होतात भारतात ते मुखाच्या कर्करोगाचे होतात. आणि हे मी ठासून खूपदा सांगतेय कारण हा कॅन्सर जो आहे तो जगात इतका आढळत नाही, परंतु भारतात तो प्रामुख्याने आढळतो पुरुषांमध्ये नंबर 1 चा कॅन्सर. कारण तर एकच आणि ते म्हणजे आपली वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रकाराने तंबाखू खायची सवय जी आपण पूर्णपणे सोडू शकतो. म्हणून मी हे खूप जास्त ठासवतीये ही गोष्ट. त्याच्यानंतर दुसरा कॅन्सर जो आहे तो लंगचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर पुरुषांमध्ये आढळणारा भारतीय. तिसरा जो आहे तो जठराचा, चौथा कोलोरेक्टम आणि 5वा अन्ननलिकेचा म्हणजे इसोफेगसचा कॅन्सर. तर पुरुषांमध्ये प्रामुख्याने भारतात आढळणारा कॅन्सर म्हणजे मुखाचा कॅन्सर आणि बायकांमध्ये प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. आता स्तनाचा कॅन्सर पूर्वी जास्ती नव्हता महत्वाचा किंवा इतका जास्ती होत नव्हता, परंतु आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे त्याचं प्रमाण हे अत्यंत वाढलेलं आहे. अत्यंत वाढलेलं आहे. ह्या कॅन्सरचं ते इतकं वाढलेलं आहे की शहरांमध्ये 60 पैकी एक महिलाला, भारतातील शहरांमध्ये 60 पैकी एका महिलेला हा कॅन्सर होईल आणि गावामध्ये साधारण 28 ते 30 लोकांना हा कॅन्सर होईल. आपण आकडेवारीत फार जरी गेला नाही तर एवढं लक्षात ठेवलं तर खूप आहे की हा अत्यंत वेगाने वाढणारा हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नक्कीच पाहिजे ह्या कॅन्सर बाबत. ह्याच्यात अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की पुरुषांमध्ये हा कॅन्सर होत नाही, परंतु सगळ्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 1% हा पुरुषांमध्ये होतो. मुद्दाम ही गोष्ट सांगू इच्छिते कारण ब्रेस्ट मध्ये कॅन्सर होऊ शकतो हे पुरुषांना याची कल्पना नसल्यामुळे एकंदरीत आकडेवारी असे सांगते की जर पुरुषांना कॅन्सर झाला हा ब्रेस्टचा आणि बायकांना झाला तर बायका 2 वर्ष जास्ती जगतात. कारण बायकांमध्ये होतो याबाबत बायकांना बऱ्यापैकी माहिती. आता पुरुषांना मात्र असं वाटतं की हा कॅन्सर पुरुषांना होऊ शकत नाही. 1% आहे, परंतु त्यांना ही गोष्ट पण माहित पाहिजे. आता काय आहेत हे रिस्क फॅक्टर्स? प्रत्येक कॅन्सरला काय असतात? 2 प्रकारचे फॅक्टर्स आहेत जे कारणीभूत ठरतात कॅन्सर व्हायला. एक आहेत मॉडिफायबल आणि एक आहेत नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबल जे आपण बदलू शकत नाहीत, मॉडिफायबल जे आपण बदलून कॅन्सर आपल्याला न होईल ह्यासाठी प्रतिबंध करायचा आपण प्रयत्न करू शकतो. आता हे ब्रेस्ट कॅन्सरचे मॉडिफायबल प्रामुख्याने मी मेजर कॅन्सर बद्दल बोलीन, वेळ मिळाला तर बाकीच्या कॅन्सर बद्दल बोलीन. आता ह्या ब्रेस्ट कॅन्सर मध्ये काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत? पहिलं आहे तुम्ही फिमेल होणं, बाई होणं, ते बदलणं आपल्या हातात नाही. दुसरं आहे वाढत्या वयाबरोबर कॅन्सरची शक्यता जास्त होते. पुन्हा ते आपल्या हातात नाहीये की आपण आपलं वय एके ठिकाणी थांबू शकत नाही. पाळी तुमची आयुष्यात लवकर येणे आणि पाळी उशिरा जाणे हे जर असेल तर अशा लोकांमध्ये कॅन्सर जो आहे ब्रेस्टचा कॅन्सर तो जास्ती होऊ शकतो. नंतर रेस, तुम्ही आफ्रिकन आहात, अमेरिकन आहात, इंडियन आहात काय, तर तसं पाश्चात्य देशात ह्याचं प्रमाण जास्त आहे, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आता भारतात सुद्धा तो कॅन्सर खूप प्रामुख्याने आढळत आहे. मग जर फॅमिली हिस्ट्री आहे किंवा पर्सनल हिस्ट्री आहे, आपल्या फॅमिलीत म्हणजे आई असेल, आत्या असेल, मावशी असेल, बहीण असेल, त्यापैकी कोणालाही ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्या फॅमिलीतल्या लोकांना तो कॅन्सर व्हायची जास्ती शक्यता असते. आणि आपल्याला स्वतःलाच एका ब्रेस्टचा कॅन्सर झाला असेल तर दुसरा कॅन्सर व्हायची शक्यता पुन्हा जास्ती असते. त्याच्यानंतर BRCA1, BRCA2 हे जे आहेत ते जर पॉझिटिव्ह असेल तर हा कॅन्सर व्हायची शक्यता जास्ती असते. आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला अंडकोशाचा कॅन्सर झाला असेल त्यांना सुद्धा हा कॅन्सर व्हायची खूप जास्ती शक्यता आहे. आता हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते नॉन मॉडिफायबल, आपण ह्याच्याबाबत काही करू शकत नाही, परंतु हे आपल्याला माहित पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की कोण कोण त्या ह्याच्यात त्या रिस्क फॅक्टर्स आहेत तर आपण त्याबाबत जास्त सजग राहू शकतो. मग फॅमिली हिस्ट्री तुमची तुम्हाला माहित पाहिजे की कोणाला आहे का ह्याच्यात फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर आहे का आणि अंडकोशाचा पण कॅन्सर आहे का आणि इतर कुठला पण कॅन्सर आहे का, तर तुमची रिस्क थोडी वाढते. आता ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत थोड्याफार प्रमाणात त्याबाबत मी बोलते की जर प्रेग्नन्सी तुम्हाला फार उशिरा झाली तर ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. किंवा तुम्ही कधी प्रेग्नंट राहिलाच नाही, ज्यांना मुलं नाहीत अशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता जास्ती असते. मुलं झाले पण स्तनपान केलं नाही तर
ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता जास्ती असते. तुम्ही जर बिडी पित असाल, तंबाखू खात असाल, सिगरेट पित असाल, दारू पित असाल, तर तुम्हाला हा कॅन्सर व्हायची शक्यता जास्ती असते. जर कुठल्याही कारणाने तुम्ही रेडिएशन घेतलेलं असेल, म्हणजे कुठल्याशा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी रेडिएशन जर घेतलेलं असेल, तर अशा लोकांना, एस्पेशली ज्या महिलांना वाढत्या वयात हे रेडिएशनला एक्सपोजर झालेले, त्यांना पण हा कॅन्सर व्हायची शक्यता खूप जास्ती असते. आणि आपल्या हातात खूप महत्वाची गोष्ट आहे की जे लोक लठ्ठ आहेत त्यांना हा कॅन्सर व्हायची खूप जास्ती शक्यता असते. मग आपण जर लठ्ठपणा आपला कंट्रोल केला, आपण जर स्मोकिंग केलं नाही, आपण जर अल्कोहोल घेतलं नाही, जे आपण जर पहिली प्रेग्नन्सी योग्य वयात केली, आता लग्नाचं वय पण वाढतंय त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीचं पण वय वाढतंय, तर ते असं जर केलं आणि आपण स्तनपान केलं, साधारण तुम्ही 12 महिने स्तनपान केलं तर 4.3% शक्यता कमी होते कॅन्सर व्हायची. आता हे 5 ते 10% कॅन्सर जे आहेत, साधारण 5 ते 15% कॅन्सर ब्रेस्टचे हे फॅमिली हिस्ट्री वाल्यांना होतात. बाकीचे जे आहेत ते नॉन फॅमिली हिस्ट्री मध्ये होतात. त्याच्यामुळे फॅमिली हिस्ट्री नसेल तर तुम्हाला काहीच होणार नाही असं मात्र अजिबात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे रेडिएशन जर तुम्हाला मिळालं असेल तर शक्यता वाढते. आता हार्मोन्स जे आहेत, तर हार्मोन्सचं जर एक्सपोजर वाढलं तर तुम्हाला हा कॅन्सर होऊ शकतो. कुठे आपल्याला हार्मोन्सचं एक्सपोजर मिळतं, तर आपण गर्भनिरोधक ज्या गोळ्या घेतो, त्या गर्भनिरोधक गोळ्या ज्या आहेत त्याच्यात त्या जर जास्ती घेतल्या आपण, बरेच लोक पूर्वी तर खूप 10 वर्ष 15 वर्ष घ्यायचे, तर हा कॅन्सर व्हायची शक्यता जास्त आहे. आणि आता मेनोपॉज नंतर मेनोपॉझल सिम्पटम्स येत असल्यामुळे काही लोकांना हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देतात. तर ही थेरपी जर दिली तर त्याच्याने सुद्धा कॅन्सर वाढायची शक्यता आहे. मग आपल्याला दोन्ही बॅलन्स करावं लागेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या गर्भनिरोधक गोळ्या आणि हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आपण घ्यायची आहे, की ज्याच्यामुळे मग आपल्याला कॅन्सरचाही धोका कमी होईल आणि आपल्याला जो त्रास होतोय त्याच्यापासून पण आपल्याला आराम मिळेल. तर हे हार्मोन एक्सपोजर आपण कमी केलं पाहिजे. प्रेग्नन्सी आणि स्तनपानाबद्दल मी तुमच्याशी बोलले की 12 महिने जर स्तनपान केलं तर 4.3% रिडक्शन होतं. म्हणजे 2 मुलं समजा असतील तर 8.6% रिडक्शन रिलेटिव्हली ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. तर ज्यांना पहिलं बाळ आहे ते 30व्या वर्षानंतर झालं तर थोडी जास्ती रिस्क असते ब्रेस्ट कॅन्सरची. हे आपण जेवढं शक्य आहे तेवढं टाळू शकतो. स्मोकिंग बाबत तर जितकं बोलूत प्रिव्हेंशन मध्ये तितकं कमी आहे. आणि हे स्मोकिंग हे कुठल्याही प्रकारचं असू शकतं. ते बिडी असेल, ते कॅन्सर असेल, ते गुटखा खाणं असेल, ते तंबाखू असेल, ते मिश्री असेल, ते अजून कुठले नावं आहेत ते म्हणजे मला सांगता येणार नाही. ह्या पलीकडे सुद्धा काही नावं असतील. तर ह्या स्मोकिंगमुळे अत्यंतिक कॅन्सरचा धोका आणि अनेक कॅन्सरचा धोका आहे. त्याच्यामुळे स्मोकिंगचा तर तुम्ही कोणी विचार पण नाही केला पाहिजे. आणि हे स्मोकिंग जर पहिल्या बाळंतपणाच्या आधी सुरू केलं तर अजून जास्ती रिस्क आहे त्या कॅन्सरची. आणि आपण जर कोणाला सांगितलं स्मोकिंग बद्दल तर बरेचसे पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक असं एखादं उदाहरण सांगतात की तो फलाना आहे, त्यांनी आयुष्यात काही पण कधी केलं नाही तरीही त्याला कॅन्सर झाला. तर हा लाखात किंवा 10 लाखात किंवा 25 लाखात एके, पण जे स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची खूपच जास्ती शक्यता असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं तंबाखू सेवन हे कम्प्लिटली वर्ज्य पाहिजे, कम्प्लिटली वर्ज्य. त्याच्यानंतर दारू पिण्याने सुद्धा बरेचसे कॅन्सर होतात. आता त्याच्यावर एक खूप रामबाण उत्तर असतं की दारू पिणं हे हृदयासाठी चांगलं आहे. हे हृदयासाठी नक्कीच चांगलं आहे, परंतु ते लिमिटेड अमाऊंट मध्ये पाहिजे. बहुतांश लोक जे दारू पितात ते लिमिटेड अमाऊंट मध्ये पित नाहीत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या कोणाच्याही लोकॅलिटीमध्ये एक दारूचं दुकान असेल तर त्याची खूप तुम्हाला चांगलं प्रत्यंतर येतं की काय होतं ते दारूच्या दुकानाला. तर ह्या अल्कोहोलमुळे हार्मोन्सचे जे आहे ते प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर पण होऊ शकतो. तर अल्कोहोल सोडून अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपण हृदयरोग टाळू शकतो, कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर आपल्या बहुतांश लोकांमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की मद्यपान हे लिमिटमध्ये राहत नाही. त्याच्यामुळे बेस्ट वेळीच मद्यपान सुद्धा करू नये. मद्यपान स्मोकिंग टोटली सोडून द्या आणि त्याच्या ऐवजी हेल्थ, हृदयाच्या हेल्थसाठी जे काय करायचंय ते अनेक गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामुळे हे न पिलेलं केव्हाही 100% चांगलं. त्याच्यामुळे से अ बिग नो टू टोबॅको अँड अल्कोहोल इन एनी फॉर्म. हे अनेक कॅन्सर्स मध्ये ह्याचा इन्क्लुजन आहे. त्याच्यामुळे आणि आजकाल फॅशन म्हणून बायका सुद्धा खूप जास्ती प्रमाणात स्मोकिंग करतायत. म्हणजे पाश्चिमात्य देशात स्मोकिंगचं प्रमाण कमी झालंय आणि भारतात वाढलेलं आहे. तर हे सगळं टाळणं शक्य आहे आणि कॅन्सर व्हायचा नसेल तर हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे.
त्याच्यानंतर एक प्रमुख कारण आहे, हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर बद्दल सांगतेय मी, की लठ्ठपणा. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 30 पेक्षा जास्त आहे, तर त्या अशा महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्ती आहे इतरांपेक्षा. तर मग आपण आपला लठ्ठपणा नियंत्रित ठेवायचा, त्याच्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम हे केलं तर तुमचा लठ्ठपणा नियंत्रित राहतो. आणि नुसता कॅन्सरच नाही तर त्याच्याबरोबर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयरोग आहे, असे अनेक जे आजार आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. त्याच्यामुळे आपलं वजन जर नियंत्रणात ठेवलं तर सुद्धा आपण ब्रेस्ट कॅन्सरला बऱ्यापैकी दूर ठेवू शकतो. तर आपल्या औरंगाबादमध्ये एक संस्था आहे गेट गोईंग. तसंच मी म्हणते गेट मुव्हिंग, म्हणजे तुम्ही चालत राहा. आता जवळजवळ यंग जनरेशन किंवा मोठे पण जनरेशन हे इकडून 2 घरं सोडून सुद्धा जवळ जायचं असेल तरी कमीत कमी टू व्हीलरचा वापर करतात. तर हे जर आपण सोडलं तर तुम्ही जर चाललात, साधारण आठवड्याला 1.5 ते 2 तास जर तुम्ही चाललात तर ते नक्कीच ब्रेस्ट कॅन्सरची आणि अनेक रोगांची रिस्क कमी होते. आणि कारण काय आहे तर तुमच्या एक्सरसाइजनी जे हार्मोन्स आहेत त्याचे लेवल कमी होतात आणि ते कमी झाल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, अनेक बाकी आजारांसोबत हा पण धोका कमी होतो. आणि योग्य फूड खाणं, योग्य जेवण करणं हे खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण पाहतोय की हा फास्ट फूडचा जमाना आहे आणि ती फॅशन पण झाली आहे. आणि आता ह्या जे श्रोते वर्ग आहे त्यातल्या अर्ध्या तरी नक्कीच फिमेल्स असतील. तर जरी त्या स्वतः घरी जेवण बनवत नसतील, बाई बनवत असेल, तरी अजूनही स्वयंपाकघरावर राज्य हे बायकांचंच असतं बहुतांश कुटुंबांमध्ये. तर त्यांनी ह्या जेवणाची काळजी 100% घेतली पाहिजे. आणि ती एक दिवस नाही, इकडे मी जे लिहिलंय, ईट द राईट फूड्स एव्हरी डे. आपण आजकाल खूप ठिकाणी नट-नट्यांबद्दल वाचतो की त्यांचा एक चीट डे असतो, मग त्या दिवशी ते काही ते खातात वगैरे वगैरे. असा चीट डे तुम्हाला जर करायचा असेल तर महिन्यातून एक करा. मग त्या दिवशी बर्गर खा, पिझ्झा खा, काय खायचं ते खा. परंतु बाकी एरवी तुमचं डाएट हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याच्यात फॅट इंटेक तुमचा कमी पाहिजे. नंतर लाल मांस जे असतं, रेड मीट, त्याचा इंटेक कमी पाहिजे. नंतर हे जे लिहिलेलं आहे की मोर कॅरोटिनॉइड्स, मोर फ्रुट्स, तर तुमची जी जेवणाचं ताट असतं ते पंचरंगी पाहिजे. पंचरंगापेक्षा जास्ती रंग असले तरी चालेल. तर त्याच्यात भाज्या पाहिजेत. म्हणजे आपलं पूर्वीचं जे जेवण होतं, ज्याच्यात एक चटणी असायची, एक कोशिंबीर असायची, उसळ असायची, फळभाजी असायची, पालेभाजी असायची आणि भात आणि पोळी यांचं प्रमाण कमी, तेलाचं प्रमाण कमी, तुपाचं प्रमाण कमी. साजूक तूप खूप छान असतं तब्येतीला, पण ते प्रमाणात पाहिजे. तर हे सगळं जे आहे, तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर तुमचा आहार बदलला. जर तुम्ही रोज फळं खाल्ले, बिया खाल्ल्या, बिया म्हणजे ज्या ड्रायफ्रुट्स असतात त्या प्रमाणात प्रमाणात जर खाल्ल्या, तर तुम्ही जर हे केलं तर आजकालच्या नवीन पिढीत आपण पाहतो की 2 एक्स्ट्रीम आहेत. एक तर खूपच हेल्थ कॉन्शियस आणि जेवणाचे कॉन्शियस आहेत, नाहीतर अगदी बिलकुलच नाही. तर त्याचा सुवर्ण मध्य जर गाठला आपण, रोज फळं, रोज भाज्या, उसळी, नंतर कच्च्या भाज्या, कच्ची फळं, हे सगळं जर तुम्ही खाल्लत जेवणात, तर नक्कीच तुमचा त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह फरक पडतो. आणि आता एक ह्या सगळ्यांबरोबर एक बोनस, एक टिप तुम्हाला, की आता मी जे सांगितलं ते सगळं कॅन्सर बद्दल सांगितलं, वाईट सांगितलं, पण मी एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की ब्रेस्ट कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर 99% लोक बरे होतात, 99% बरे होतात. नुकताच एक इंग्लंडला माझा एक लेक्चरर गेला होता आणि 2 वर्षांनी तो ट्रेनिंग घेऊन वापस आला. तर त्यांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये इतकं जास्ती ह्याच्याबद्दल अवेअरनेस झालेला आहे की त्यांच्याकडे जे पेशंट येतात ते फक्त स्क्रीनिंग मध्येच कॅन्सर आढळलेला, म्हणजे हाताला गाठ लागतच नाही त्या कॅन्सरमध्ये. ते स्क्रीनिंग मध्ये, मॅमोग्राफी मध्ये जे आढळले तेच होतात, म्हणजे ते अत्यंत अर्ली स्टेज मध्ये होतात. तर आता आपण हे करू की आपण कसं काय आपलं कॅन्सर आपल्याला जर डायग्नोज करायचं असेल तर कसा डायग्नोज करता येईल आपल्याला तो कॅन्सर. तर काय लक्षण आहेत, तर एक तर गाठ असू शकते, एक तर निपलमधून रक्त येऊ शकतं, किंवा ब्रेस्टवर कुठेही, स्तनावर कुठेही खळीसारखं पडू शकतं, किंवा निपल आतल्या आत ओढल्या जातं, किंवा बगलेत गाठ येऊ शकते. हे असे, किंवा तुमचं वजन कमी झालंय, मानेत गाठ आली आहे, हे रेअरली होतं. तर असे स्तनाच्या कॅन्सरचे लक्षण आहेत. तर मग तुम्ही आता कसं ओळखणार? हा पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की पहिल्या स्टेजमध्ये ओळखलं तर बरा होतो, दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखलं तर ओळखणार कसं? तर त्याच्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हा खूप महत्वाचा पर्याय आहे. आपलाच जे स्तन आहे त्याची तपासणी आपणच करायची आणि त्याची आपण तपासणी करायची. तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे, तर त्या ह्याच्यात त्यांनी दाखवलंय की कसं काय तुम्ही स्तनाची तपासणी करू शकता. तर महिन्याचा एक
ठराविक दिवस ठरवायचा आणि त्या दिवसाला जर तुमची पाळी येणाऱ्या वयात तुम्ही असाल तर पाळीच्या 6व्या दिवशी 7व्या दिवशी आणि पाळी गेलेली असेल तर कॅलेंडरवर ठरवून कुठल्या तरी एका स्पेसिफिक दिवशी तुम्ही तुमच्या स्तनाची तपासणी करायची आहे आणि ही तपासणी करताना 4 वेगवेगळ्या पोझिशन मध्ये तपासणी करायची आहे आणि आपल्याच हातांनी आपण आरशासमोर बसून झोपून आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते एक्झामिनेशन करायचं आहे. हे मी जस्ट तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यासाठी दाखवते की हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकता. आता दुसरी गोष्ट आहे की रिस्क फॅक्टर मध्ये मी सांगितलं की फॅमिली हिस्ट्री ज्यांना आहे त्यांनी पुन्हा काय करायचं तर मॅमोग्राफी नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आहे जे सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. ही मॅमोग्राफी 40व्या वर्षानंतर ज्यांच्याकडे ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांनी दर वर्षाला आणि इतरांनी कमीत कमी 3 वर्षाला तरी ही मॅमोग्राफी करायची आहे. आता ह्या मॅमोग्राफी मध्ये आपल्या ब्रेस्टचा एक्सरे काढता येतो थोडक्यात. हा पण एक व्हिडिओ आहे जो की युट्यूबवर उपलब्ध आहे आणि तुम्हाला कळेल की ब्रेस्टची मॅमोग्राफी कशी करतात. ही आपल्या इकडे सरकारी ह्याच्यात उपलब्ध आहे. आता हे वेगवेगळे ब्रेस्ट कॅन्सरचे तुम्हाला फोटो दाखवते. सगळे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आमच्या हॉस्पिटलचे हे फोटोग्राफ्स आहेत. हे दाखवते ह्याच्यासाठी की जर हे तुमचा कॅन्सर, ही महत्वाची गोष्ट आहे की जर कॅन्सर अर्ली स्टेज मध्ये डिटेक्ट झाला तर स्तन न काढता त्याचं ऑपरेशन होऊ शकतं. आता ह्या स्लाइड मध्ये तुम्ही जे बघताय तर डाव्या बाजूला जे मार्किंग केलेलं आहे तिकडे कॅन्सर आहे त्या पेशंटला आणि त्या कॅन्सरचा ऑपरेशन नंतरचा जो फोटो आहे तो उजव्या बाजूला आहे. हा आम्हीच केलेलं ऑपरेशन आहे म्हणजे स्तन हे पूर्णपणे आपण वाचवू शकलेलो आहोत त्याच्यात. तर जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा पहिल्यांदा नाही स्तन काढून टाका कॅन्सर नको असं पेशंटला वाटतं आणि साधारण 2-3 वर्षांनी जेव्हा पेशंट त्या सगळ्या ट्रॉमातून बाहेर येतो तेव्हा मात्र त्याला खूप सायकोलॉजिकली त्रास होतो की आपलं स्तन नाहीये. तर अशा ह्याच्यात ब्रेस्ट कन्झर्वेटिंग सर्जरी आपल्याकडे होते आणि मागील वर्षभरात साधारण 120 ते 150 आम्ही असे ऑपरेशन्स केलेले आहेत. हे मुद्दामून ह्याच्यासाठी सांगत आहे की ब्रेस्ट आपण पूर्णपणे वाचवू शकतो आणि तो सायकोलॉजिकल ट्रॉमा जो होतो स्त्रियांना तो आपण पूर्णपणे वाचवू शकतो. आता हा कॅन्सर तुम्हाला दिसत असेल ज्याच्यात निपल पूर्णपणे गेलेला आहे आणि ते ऑपरेशन नंतरचा हे एकदम काल परवा झालेलं ऑपरेशन आहे त्याच्यानंतरचा हा फोटो आहे. आता ह्या ऑपरेशन मध्ये आता तुम्ही जर उजव्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला ओळखू पण येणार नाही की ह्या पेशंटला ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिचे दोन्ही स्तन जे आहे ते सारखेच दिसत आहेत साधारणपणे. आता उजव्या बाजूला आहे तो हा पण एक वेगळा पेशंट आहे त्यांच्या पण स्तनाच्या कर्करोगाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचा हा फोटो अजून टाके राहिलेले आहेत म्हणजे हे सगळे फ्रेश फोटोज आहेत. तर हे सगळे जे आहे ह्याच्यातून एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की कॅन्सर ब्रेस्टचा झाला तरीही घाबरू नका. तुम्ही त्याबाबत जागरूक राहा आणि जेव्हा केव्हा कॅन्सर आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा योग्य वेळी डॉक्टरांना अवश्य दाखवा. लाजेनी शर्मेनी बिलकुल घाबरू नका आणि आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा. बहुतांश वेळा गायनेकॉलॉजिस्टला दाखवायचा कल असतो परंतु ह्या बाबतीत तुम्ही सर्जनला दाखवा. ब्रेस्टच्या बाबतीत तुम्ही सर्जनला दाखवा आणि लक्षात घ्या की अर्ली ह्याच्यात जर डिटेक्ट झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि याला 3 टाईप ऑफ ट्रीटमेंट आहेत जी घ्यावी लागते बहुतांश लोकांना. ती म्हणजे किमोथेरपी, सर्जरी आणि रेडिओथेरपी आणि हार्मोनल थेरपी. किमोथेरपी आणि रेडिओथेरपी बद्दल लोकांच्या मनात खूप साऱ्या ऐकीव गोष्टी असतात. अत्यंत चांगले किमोथेरप्युटिक ड्रग झालेले आहेत ज्याच्यानी पहिल्यापेक्षा खूप कमी त्रास होतो. त्याच्यामुळे त्याला न घाबरता तुम्ही ह्याला अवश्य सामोरे जाऊ शकता आणि त्याच्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकता. तर त्याच्यामुळे ह्या कॅन्सरला न घाबरता त्याला लवकर डायग्नोज करायचा प्रयत्न करायचा आणि न लाजता तुमच्या डॉक्टरांना दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता तिसरा कॉमन जो कॅन्सर आहे आढळतो बायकांमध्ये तो आहे कॅन्सर सर्व्हिक्स म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा. पहिल्यांदा हा खूप जास्ती होता. आता ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेले आहे आणि हे प्रमाण बऱ्यापैकी कमी होण्याचं कारण एकच आहे की स्क्रीनिंगमुळे हे प्रमाण कमी झालेलं आहे. जागृतीमुळे हे प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि ह्या कॅन्सरमध्ये काय आढळतं तर रक्तस्राव होतो. ह्या कॅन्सरमध्ये रक्तस्राव, अनियमित रक्तस्राव होतो. मग ह्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत ह्या कॅन्सरमध्ये तर एक सोडून अनेक शारीरिक संबंध अनेक लोकांशी करणं, लवकरच्या वयात शारीरिक संबंध होणं, लवकर मूल होणं, खूप जास्त मुलं होणं आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन. ह्याच्यामुळे हा कॅन्सर जास्ती होऊ शकतो आणि वय तर आहेच आहे, स्मोकिंग आहेच. आता ह्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत हे ब्रेस्ट कॅन्सर पेक्षा थोडेसे अपोजिट साईडचे आहेत काही प्रमाणात. तर आपल्याला दोन्हींचं मिळून
दोन्हींना प्रिव्हेंट करण्यासाठी जे काय करता येईल ते करावं लागेल. आणि ह्याच्यात काय लक्षणं काय असतात, तर मोस्टली ब्लिडिंग असतं किंवा पांढरं पाणी जातं व्हजायनली, म्हणजे पाळीच्या ठिकाणाहून. आणि ते ब्लिडिंग जे असतं ते शारीरिक संबंध आल्यानंतर किंवा तुमचा मिनोपॉज आल्यानंतर किंवा 2 पाळ्यांच्या मध्ये असं हे रक्तस्राव होऊ शकतो. तर ह्याबाबत जागरूक राहून असं जर काही असेल तर डॉक्टरांना पुन्हा दाखवणं महत्वाचं आहे. आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे हे खूप प्रमाणात होऊ शकतं. तर ह्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या प्रिव्हेंट होण्यासाठी त्याच्यासाठी व्हॅक्सिन आहे. आपल्याला करोनामुळे व्हॅक्सिनची खूप आता ओळख झालेली आहे. तर ही व्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि 10 ते 12 वर्षाच्या मुलींना हे व्हॅक्सिन द्यायचं आहे. त्याचे 3 डोसेस असतात. आज एक डोस घेतला तर 1 महिन्यानी एक आणि 6 महिन्यांनी एक, किंवा आज एक घेतला तर 2 महिन्यांनी एक आणि 6 महिन्यांनी एक. ते 2 वेगवेगळे टाइप्स ऑफ व्हॅक्सिन्स आहेत. तर हे व्हॅक्सिन दिलं तर ह्या HPV व्हायरस पासून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने होणारा जो कॅन्सर आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि दुसरी सुद्धा एक पॅप टेस्ट आहे जी आपले गायनेकॉलॉजिस्ट बरेच वेळेस करतात, त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि अजून 2-3 टेस्ट आहेत स्क्रीनिंग मेथड म्हणून, त्या आजकाल खूप कॉमनली होतात आणि ते झाल्यामुळे ह्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. ते जागृतीमुळे हे प्रमाण कमी झालेले आहे, स्क्रीनिंगमुळे प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून मुद्दाम हा कॅन्सर मी इन्क्लूड केलेला आहे, जरीही त्याचं म्हणजे आता 3ऱ्या नंबरवर आहे तो कॅन्सर. तर हे सगळे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, हे व्हॅक्सिन आहेत. आणि ह्या व्हॅक्सिन 10 ते 12 वर्षाला सुरू करायचंय, पण अगदी 45 वर्षापर्यंत तुम्ही हे व्हॅक्सिन देऊ शकता. त्याचे डोसेस आहेत. आता मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये ह्याच्यात लग्न उशिरा कसं आहे करावं लागेल, ह्याच्यात बाळंतपण उशिरा व्हावं लागेल, पण स्मोकिंग आहे, HPV साठी वॅक्सिनेशन आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेनायटल हायजीन, योनी मार्गाचं हायजीन. पूर्वी जे पाळीमध्ये कपडे वगैरे वापरत होते ते आता बऱ्यापैकी सॅनिटरी नॅपकिन्स, आता तर कप आलेला आहे. तर ह्या सगळ्यामुळे हायजीन सुधारल्यामुळे सुद्धा हा कॅन्सर खूप प्रमाणात कमी झालेला आहे आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशात तर ह्याचं जवळजवळ त्या HP व्हायरसच्या व्हॅक्सिनमुळे उच्चाटन झाल्यासारखं आहे. तर हे महत्वाचं आहे की आपण जेव्हा कॅन्सर प्रिव्हेंट करतो तर व्हॅक्सिनेशन सुद्धा हा एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यातली. आता अजून एक महत्वाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये आढळणारा आहे, तो आहे ओव्हेरियन कॅन्सर, अंडकोशाचा कॅन्सर. त्याचे आणि ब्रेस्ट कॅन्सरचे काही रिस्क फॅक्टर्स आहेत, ते जास्ती आहेत. परंतु ब्रेस्ट कॅन्सर हा अर्लियर, पहिल्या स्टेजमध्ये बऱ्याच लोकांमध्ये आता डायग्नोज होऊ शकतो. ओव्हेरियन कॅन्सर मात्र अजूनही बऱ्याच प्रमाणात लेट डायग्नोज होतो आणि तो लेट डायग्नोज झाल्यामुळे मग ह्याची ट्रीटमेंट सुद्धा जरा अवघड होऊन जाते. आणि ह्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सर सारखेच आहेत. आणि त्याच्यात अजून एक रेक्टमचा कॅन्सर किंवा कोलनचा कॅन्सर जर असेल तर रिस्क जास्ती वाढते ह्या ओव्हेरियन कॅन्सरच्या ह्याच्यात. तर मग आता ह्याच्यात त्रास काय होतो, तर ह्याचा त्रास जो आहे तो फार वेग आहे. कधी कधी पोटात दुखतं, कधी कधी संडासच्या हॅबिट्स बदलतात, कधी कधी एक गाठ येते आणि कधी कधी काहीच नाही, नुसतं अशक्तपणा वगैरे असं होऊन हा कॅन्सरचा म्हणून त्याचं डायग्नोसिस फार लवकर होत नाही. आता हा पुरुषांमध्ये आढळणारा, वेळ कमी असल्यामुळे मी जरा फास्ट सांगते, पुरुषांमध्ये आढळणारा महत्वाचा कॅन्सर जो की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की जगात हा 10 मध्ये सुद्धा नाहीये, पहिल्या 10, भारतात मात्र पुरुषांमध्ये आढळणारा हा पहिल्या नंबरचा कॅन्सर आहे. ह्याच्यात पुन्हा बाकी सगळ्या ह्याच्यात सारखे नॉन मॉडिफायबल आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत. तर तुम्ही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स पाहिले तर सर्व प्रकारचा गुटखा, तंबाखू, बीडी आणि दारू, आणि त्याच्यानंतर डाएट, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल. जिथे आपण जाऊ तिथे हे डाएट, न्यूट्रिशन, अल्कोहोल, स्मोकिंग आणि लाईफस्टाईल म्हणजे आपली बदललेली जीवनशैली ही खूप साऱ्या प्रमाणात त्याच्याशी कारणीभूत आहेत. तर आपण ती नक्कीच बदलू शकतो. मग ह्याच्यात काय होतं या मुख कर्करोगामध्ये, तर त्याच्यात कुठेतरी जखम होते, जिभेवर असेल, ओठावर असेल, तोंडाच्या आतल्या बाजूला असेल, कधी जखम होते, कधी गाठ येते, कधी पांढरा किंवा गुलाबी रंगाचा पॅच येतो किंवा तोंडच उघडता येत नाही, किंवा आपल्या मानेवर गाठी येतात किंवा आवाज बदलतो. तर हे सगळे लक्षणं ह्याच्यात होऊ शकतात. आणि आता हे वेगवेगळे फोटो मी मुद्दाम दाखवतेय तुम्हाला की हे सगळे फोटो इकडचे. तुम्ही उजव्या बाजूचा फोटो पाहिला तर हा रुग्ण जो आहे तो 2 दिवसापूर्वी आलेला हा रुग्ण आहे. इतकं भयानक होऊ शकतं ह्याचं. फोटो मुद्दाम टाकलेत की जे कोण गुटखा, कारण हे गुटखा हा सर्व स्तरात आणि मेल फिमेल दोघंही खातात, तर त्यांनी खाऊ नये म्हणून हे मुद्दाम फोटो टाकलेले आहेत. आणि मग हे ऑपरेशनचे पण फोटो आहे की आधी आणि नंतर मग बऱ्याच प्रमाणात
ह्याच्यात विकलांगता येते ह्याच्यात. तर त्याच्यामुळे हा कॅन्सर अवॉइड करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही केवळ आणि केवळ गुटखा आणि तंबाखू हे सगळं बंद करा. आणि अजून एक जगात आढळणारा कॅन्सर आणि आपल्याकडे पण सेकंड नंबरवर असलेला फुफ्फुसाचा कॅन्सर, त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे पुन्हा स्मोकिंग आणि पोल्युशन. तर स्मोकिंग तुम्ही अवॉइड करा आणि खूप सारा ह्याचं अवॉइड करू शकतो आपण. आणि त्याच्यात मग वेगवेगळे सिम्पटम्स आहेत, त्याच्या डिटेलमध्ये न जाता मी आता फक्त तुम्हाला आपण कॅन्सर हे सगळ्या प्रकारचे कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल तर ईट फूड नॉट टू मच, मोस्टली प्लांट्स. म्हणजे शाकाहारी जेवण जर तुम्ही घेतलं तर कॅन्सर व्हायची प्रमाण कमी होऊ शकतं. कारण रेडमीट खा, कमी खा, हे सगळं करण्यापेक्षा शाकाहारी घ्या, नक्कीच कॅन्सरचं प्रमाण कमी होईल. प्रोसेस्ड फूड ज्याची आजकाल खूप फॅशन आहे, रेडी टू कुक फूड, नॉरचं मसालाचं कुठलं हे त्याचं ते काय पनीर मसाला, जे काय आहेत ते प्रोसेस्ड फूड जेवढे शक्य आहे तेवढे कमी खा. आपलं ठरलंय महिन्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता. रिड्यूस ऍडेड शुगर, साखर जितकी कमी तितकं चांगलं. नंतर अल्कोहोल इकडे लिहिलंय लिमिट, मी म्हणते पिऊच नका अल्कोहोल, त्याची काही गरज नाही आपल्याला. आणि प्लेंटी ऑफ अँटी इन्फ्लमेटरी, म्हणजे ह्याच्यात सगळंच आलं तुमच्या. भाज्या आल्या, फळं आले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी आल्या आणि अनप्रोसेस्ड फूड आलं. आणि आपलं महत्वाचं बाजरी आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे, हे सगळे जे आपण सोडून दिलेले आहेत हे सगळे खा. आणि ह्याच्याने आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स मध्ये आहेत, तर आपण प्रयत्न करू शकतो. आणि तुमचं डेली वेट, तुमचं हेल्दी वेट बघा किती आणि त्याप्रमाणे यायचा तुम्ही प्रयत्न करा त्या वेट मध्ये. तर मग तंबाखू बंद करा, अल्कोहोल बंद करा. हेल्दी लाईफस्टाईल काय आहे, तर हेल्दी लाईफस्टाईल मध्ये थोड्याफार गोष्टी सांगू शकते की आपण दररोज कमीत कमी थोडा वेळ तरी व्यायाम करायलाच पाहिजे. मला वेळ नाही असं तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही. जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान, अमेरिकेचे पंतप्रधान एक्सरसाइज करण्यासाठी, योगा करण्यासाठी वेळ काढू शकतात, तिकडे आपण तर नक्कीच वेळ काढू शकतो. आणि इच्छा ते मार्ग म्हणतात. त्याच्यामुळे एक्सरसाइज हे रोज कमीत कमी 25 मिनिटं कमीत कमी सगळ्यांनी करणं अनिवार्य आहे. कुठलाही एक्सरसाइज करा, पण करा. सगळ्यात साधा आणि सोपा व्यायाम ज्याचा कुठलाही डिसएडव्हान्टेज नाही ते म्हणजे फास्ट चालत जाणे. त्याला काही वेगळं लागत नाही, तर चालत जायचं. आणि तुम्ही जिथे कुठे जाताय ते जवळ असेल तर चालत जात जा. ही खूप चांगली सवय आहे. आणि तुम्हाला एकदा सवय लागली तर जितक्या रुटीनली तुम्ही जेवण करता, जितक्या रुटीनली तुम्ही टॉयलेटला जातात, तेवढ्याच रुटीनली तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि हे एक्सरसाइज आई वडिलांनी मुलांना सोबत घेऊन गेलं तर मुलांमध्ये सुद्धा ती सवय रुजेल. मग ते जिम असू दे, ते चालणं असू दे, ते योगा असू दे, कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज असू दे, कुठल्याही प्रकारचे व्यसन नको. मग ते तंबाखू असू दे, ते दारू असू दे, ते कुठल्याही प्रकारचे व्यसन नको आहेत आपल्याला. ओबेसिटी रिलेटेड म्हणजे लठ्ठपणामुळे आढळणारे हे खूप सारे कॅन्सर्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला लठ्ठपणाच नको आहे. तर लठ्ठपणा कमी कसं करता येईल हे बघा. त्याला दोनच गोष्टी आहेत की तुम्हाला व्यायाम करावा लागेल, तुम्हाला खाणं कमी करावं लागेल आणि तुम्हाला खाणं हेल्दी खावं लागेल. मी डबल हेडाची आहे, मी काही केलं तरी होतच नाही असं होऊ शकत नाही. अनलेस तुम्हाला काही आजार असेल, एंडोक्रायनल डिस्टर्बन्सेस असतील, तर मग इट इज अ डिफरंट थिंग. नाहीतर आपण वजन 100% कमी करू शकतो. तर engage in at least 30 minutes of moderate to vigorous physical activity on 5 or more days a week. आणि मुलांना पण मोबाईल स्क्रीन पासून बाजूला करा, मैदानी खेळ खेळायला लावा, त्यांची ऍक्टिव्हिटी होऊन जाईल. आपण चालायला लागा, आपल्यासोबत मुलं पण चालतील. तुम्ही सायकल चालवा, तुमच्यासोबत मुलं पण सायकल चालवायला लागतील. हे अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत, अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत जे आपण ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीनी कमी करू शकतो. हेल्दी डाएट खायचं, फ्रुट्स खा, व्हेजिटेबल्स खा, होलग्रेन्स खा, कडधान्य खा. आणि किती खाता हे पण बघा. आपल्या योनी मार्गाचं हायजीन हे आता बऱ्यापैकी सुधारलेलं आहे, तरी त्याच्यावर लक्ष द्यायचं. आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं व्हॅक्सिन सर्वांनी घ्यायचं. त्याच्याने ओरल कॅन्सरच नाही तर त्याच्याने शिसनाचा म्हणजे पेनिसचा कॅन्सर आणि काही प्रमाण सर्विक्सचा कॅन्सर, हे तिन्ही कॅन्सर त्याच्याने अवॉइड होऊ शकतात. तर त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे.
कर्बिंग पोल्युशन, आपण पोल्युशन फार व्यापक प्रमाणात जरी कमी करू नाही शकलो तरी काही काही गोष्टीमध्ये आपण निश्चितच हे कमी करू शकतो. एक सामाजिक गोष्ट म्हणून आपण 2 झाडं लावू शकतो आणि ते जगवू शकतो, तर त्याच्याने पोल्युशन कमी व्हायला मदत होईल. आपल्या घरात छोटीशी बाग करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी. वॅक्सिनेशन, जसं ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं वॅक्सिनेशन आहे तसंच हेपटायटिस बी चं पण वॅक्सिन आहे, ज्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. हेपटायटिस बी नी लिव्हर कॅन्सर होऊ शकतो, तर ते जर घेतलं आपण, तर वॅक्सिनेशन घेतलं तर हा पण कॅन्सर प्रिव्हेंट व्हायला बरीच मदत होऊ शकते. आता ह्या सगळ्यातून टेक होम मेसेज काय, म्हणजे घरी आपण, तुम्ही आता काय घेऊन जाणार आहात माझ्या या लेक्चर मधून, तर कॅन्सर हा आजार आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याला घाबरू नका. त्याला घाबरू नका. तो अर्ली स्टेजेस मध्ये झाला तर तो निश्चित बरा होऊ शकतो. किमोथेरपी बद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या ऐकू नका. आता खूप चांगल्या किमोथेरपीची ड्रग्ज अवेलेबल आहेत आणि कॅन्सरसाठी ज्या सर्जरी झालेल्या आहेत त्या खूप प्रगत झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सर्व प्रकारच्या सर्जरीज होऊ शकतात. गरज आहे ती कॅन्सर लवकर डिटेक्ट होण्याची. आणि जे काय रिस्क फॅक्टर्स सांगितले ते अवॉइड करा. नॉन मॉडिफायबल तुम्हाला माहित पाहिजेत, कारण त्यांच्यापैकी तुमच्यात काय असेल तर तुम्ही सजग राहता त्याबद्दल. आणि जे काय त्याच्यामुळे होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर तुम्ही फक्त 4 गोष्टी करा. दररोज फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कुठला तरी प्रकारचा व्यायाम करा. हेल्दी डाएट खा. स्मोकिंग करू नका. मी इकडे ऍड करते, दारू पिऊ नका. तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. आणि खरं म्हणजे हे जरी सगळं सांगितलं मी, तरी फार कमी लोक हे फॉलो करतात. तर हे चित्र मी मुद्दाम दाखवलेलं आहे थँक्यूला, उगवत्या सूर्याचं चित्र. तर उगवता सूर्य जो आहे तो नेहमी आशेचा किरण असतो, तर कॅन्सर जरी झाला तरी तो लवकर डिटेक्ट होऊ शकतो आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो. धन्यवाद. खूपच महत्वपूर्ण माहिती दिली डॉक्टर. आपण आता आपल्या प्रेक्षकांकडनं काही प्रश्न आले ते, आणि आमच्याकडे काही प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, ते असे प्रश्नोत्तर आपण घेऊया. तर मी माझी मैत्रीण माधुरी बामनोदकर हिला विनंती करते की तिने प्रश्नोत्तर घ्यायला सुरुवात करावी. माधुरी. थँक्यू कामिनी. थँक्यू कामिनी. नमस्कार मॅडम, अनघा मॅडम. नमस्कार. खूप छान माहिती दिली तुम्ही आणि सगळ्यांचं आमच्या मनामध्ये अजून खूप प्रश्न निर्माण होत आहेत की वेगवेगळ्या कॅन्सरच्या बाबतीत बरेचसे काही प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. तर ते मी एक एक प्रश्न घेते. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे ज्योत्स्ना भरकड यांनी, की जे नॉन कॅन्सरस गाठीमुळे ब्रेस्टवर आणि ब्रेस्टच्या मागे बॅकवर सूज येते, त्याला काही रेमेडी आहे का? हे कसा इंडिव्हिज्युअल प्रश्न असल्यामुळे रेमेडीज आहेत, परंतु ते दाखवूनच हे करताय, म्हणजे असं ह्याच्यावर सांगता नाही येणार मला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात एक महत्वाचं आहे की बरेचदा ही गाठ छोटी आहे किंवा लहान मूल झाल्यापासून ही गाठ आहे, तर बऱ्याचशा बायका ते इग्नोर करतात. तर ती इग्नोर करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरला दाखवा आणि गायनेकॉलॉजिस्ट पेक्षा तुम्ही सर्जनला दाखवा हे, तर तुम्हाला त्याबाबत माहिती मिळू शकेल. ओके ओके. मॅडम अजून एक प्रश्न मला विचारावा वाटतो. तुम्ही आता जसं वॅक्सिनचं सांगितलं, तर ते तुम्ही त्याला एज लिमिट सांगितलं की 45 पर्यंत हे वॅक्सिन घ्यावेत. पण त्याच्यानंतर काय, म्हणजे बऱ्याचशा लेडीजला म्हणजे महिलांना भीती वाटते की माझं मेनोपॉज जर झालं तर त्याच्यानंतर म्हणजे मेनोपॉज जोपर्यंत पिरियड चालू असतो तोपर्यंत ते प्रोटेक्शन असतं त्या स्त्रीसाठी. मेनोपॉज अनम्यूट करायचं बस, फक्त त्यांचं ऐकायचं. हा, मेनोपॉज नंतर मग त्या स्त्रीला वेगवेगळे आजार होऊ शकतात अशी एक भीती असते मनामध्ये. मग 45च्या नंतर 40च्या नंतर आपण वॅक्सिन नाही घेऊ शकत का? नाही, त्याचं कसं आहे की शारीरिक संबंध यायच्या आधी हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. आणि हे साधारण 45 पर्यंत घेऊ शकतो, पण जेवढा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट पहिल्यांदा घेतल्यानंतर येतो तेवढा नंतर येत नाही. हे झालं एक भाग. पण मेनोपॉज नंतर आपण त्याबाबत सजग राहायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग झालं, आणि बरेचदा काय होतं मेनोपॉजला खूप सिम्पटम म्हणजे बरेच त्रास होतो पेशंटला, तर ह्याच्यावर एक खूप उत्तम उपाय आहे की मेनोपॉजच्या वेळेस तुम्ही व्यायाम करत राहा. तुम्ही कुठलाही व्यायाम करा, तुमचे बरेचसे मेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत ना ते जातात. आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना, त्यांना ते एम्प्टीनेस सिंड्रोम नावाचं गोष्ट होते मेनोपॉजच्या वेळेस, की मनात एक भीती असते. मुलं जरा मोठे झालेले असतात, दूर गेलेले असतात, त्याच्यामुळे थोडा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे
थोड्या सेन्सिटिव्ह झालेल्या असतात बायका, अशा वेळेस ते सिमटम्स जास्त व्हायची शक्यता असते. तुम्ही व्यायाम जर केलात कुठल्याही प्रकारचा तर मेनोपॉझल सिमटम्स सुद्धा खूप कमी होतात. आणि तुम्हाला असं नाहीये की मेनोपॉज झाला की तुमचं सगळं प्रोटेक्शन गेलं, असं नाहीये. तर तेव्हा सुद्धा तुम्ही, आता बरेचसे जे कॅन्सर आहेत ते खूप कमी वयात व्हायला लागलेत. त्याच्यामुळे मेनोपॉज झाल्यानंतरच होतील असं काही नाहीये. त्याच्यामुळे मेनोपॉजला घाबरायची अजिबात गरज नाहीये. हे सगळे सिमटम्स, तुम्ही ब्लिडिंग जर झालं कुठल्याही प्रकारचं नंतर, तर तुम्ही अवश्य डॉक्टरांना न थांबता दाखवा. आणि वजन कमी होत आहे, भूक लागत नाहीये, असं काही असेल तर तुम्ही दाखवा. आणि मेनोपॉज नंतर बऱ्याचशा लोकांना हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देतात. ती दिली तर तुम्हाला कॅन्सर होईल असं काही नाहीये. ते दोन्ही वेग करून तुम्ही ती घेऊ शकता, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण. ओके, ओके. थँक्यू मॅडम. पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे योगिता मोरे यांनी, की एखाद्याने हिस्टेक्टोमी जे ऑपरेशन झालं असेल तरी त्यांना सर्व्हिक्स और ओव्हरीज चे म्हणजे कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत का? नाही, सर्व्हिक्सचा नाही होणार कारण ते काढलेलं असतं, परंतु ओव्हरी काढलेली नसेल तर होऊ शकतो. आता ते फक्त हिस्टेक्टॉमी झाली आहे का त्याच्याबरोबर ओव्हरीज पण काढले आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. तर ओव्हरीज जर काढलेल्या असतील तर नाही होणार. ओव्हरीज जर काढलेल्या नसतील तर व्हायची शक्यता आहे. ओके. प्रतिभा मॅडम. देशमुख म्हणून प्रश्न विचारतायत, त्यांना प्रश्न घेऊया का माधुरी आपण? हो 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 घे. प्रतिभा देशमुख, तुम्ही प्रश्न विचारताय का? नाही वाटतं. ठीक आहे. आणि एकच मिनिट, हँडरेज आहे. ऍक्च्युली श्रीराम वरुडकर म्हणून पण त्यांचा हँडरेज आहे. ते एकदा कामिनी ते विचारून घेशील. श्रीराम वरुडकर, आपण प्रश्न विचारताय का? ओके. नाहीये, दोघांकडनं काही रिस्पॉन्स नाही आला, पण डॉक्टर शिल्पा वैष्णव प्रश्न विचारतायत, तर त्यांना आपण सांगूया प्रश्न विचारायला. शिल्पा? नाही, गेलीये ती पण. ठीक आहे, कंटिन्यू माधुरी. मॅडम, एक प्रश्न असा आहे की मोठ्यांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण तर आहेच आहे, पण आजकाल लहान मुलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण बरंच आहे आणि त्याचं रिझन काही फाइंड आउट होत नाही. तर याच्यामध्ये काय काय कारण असू शकतात? नाही, कॅन्सर जो आहे ना तो कोणामध्येही होऊ शकतो. छोट्यांमध्ये होऊ शकतो, मोठ्यांमध्येही होऊ शकतो. छोट्यांमध्ये आता डायग्नोज जास्ती होतोय आणि ह्या सगळ्याला मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आहेत ना त्याच्यात आपलं बदललेली, प्रचंड प्रमाणात बदललेली जीवनशैली ही फार फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर बघत असाल की आपल्या लहानपणी, म्हणजे माझ्या वयाचे जे असतील त्यांच्या लहानपणी फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप होती. आता ती जवळजवळ नाही झालेली आहे. आणि खेदाने म्हणावं वाटतंय की ह्याला आई वडील सुद्धा खूप सारे रिस्पॉन्सिबल आहेत. कारण आपणच जर मोबाईलवर बसलो, आपणच जर टीव्हीवर समोर बसलो, आपणच जर व्यायाम केला नाही, आपणच जर स्वयंपाकाचा कंटाळा केला कुठल्याही पद्धतीने, तुम्ही करा, बाई करा, कोणी पण करा, मला कुठलंही फास्ट फूड खायला मलाही आवडेल, तुम्हालाही आवडेल, पण त्याच्यावर आपण घरातूनच जर त्यांना तसं प्रबोधन केलं तर नक्की फायदा होईल. आपण आपल्या घराजवळच्या दुकानात जेव्हा जातोय तेव्हा चालत जा, टू व्हीलरवर जाऊ नका, फोर व्हीलरवर जाऊ नका. व्यायाम करा, तुम्ही करा तर मुलं करतील, करायची शक्यता आहे. तुम्ही हेल्दी खा, तुम्ही बनवलंच हेल्दी तर मुलं पण हेल्दी खातील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपण घरातून सुरू केल्या तर हे लहान मुलांमध्ये वाढलेलंच आहे प्रमाण, कारण ते डायग्नोज होत आहे आजकाल जास्ती. आणि बाकी इन्फेक्शियस डिसीजेसचं प्रमाण स्वच्छतेमुळे, बाकी सगळ्यांमुळे कमी झाल्यामुळे हे जास्ती लक्षात येत आहे. बाकी प्रमाण तर नक्कीच वाढलेलं आहे, सर्व प्रकारच्या कॅन्सरचं वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. ओके, एक मिनिट, एक प्रश्न येतोय. लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण म्हणजे बरं होण्याचं प्रमाण किती आहे असं एक आता ह्याच्यात लहान मुलांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. तर लिम्फोमा असू शकेल, ल्युकेमिया असू शकेल किंवा वेगवेगळ्या सॉलिड ऑर्गन्सचे कॅन्सर असतात. तर त्याप्रमाणे आहे, काही कॅन्सर जे आहेत ते 100% बरे होऊ शकतात, मुलांमधले सुद्धा बरे होऊ शकतात. आणि माझ्या नात्यात सुद्धा असे लोक आहेत ज्या बऱ्या झालेल्या आहेत, 2 मुली, त्यांचं लग्न पण झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्की बरा होऊ शकतो, नक्की बरा होऊ शकतो जर अर्ली स्टेज मध्ये आणि स्पेसिफिक टाईपचा कॅन्सर 100% बरा होऊ शकतो. एक प्रश्न आलेला आहे मॅडम, की ओढणी न वापरल्यामुळे युव्ही किरणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढते का? नाही, असं युव्ही कॅन्सर ह्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत नाही, असं काही कुठे पेपर्स मध्ये वगैरे काही आलेलं नाही.
ओढी न वापरल्यामुळे वगैरे नाही, असं काय आलेलं नाही. पुढचा प्रश्न एक विचारलेला आहे की मुखाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? त्याच्यासाठी मी जे सांगितलं आहे की ते गर्भाचा म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर, तर लहान मुलांना ते वॅक्सिन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्क्रीनिंग करून घ्यायचं आहे वेळोवेळी. आता आजकाल पाळीमध्ये कपडा वापरणं जवळजवळ नाहीये, म्हणजे कमीत कमी ह्याच्या, तर ते पाळीच्या वेळेस आणि एरवी सुद्धा जेनायटल हायजीन मेंटेन करणं महत्वाचं आहे. आणि मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स ज्यांच्याशी शारीरिक संबंध आहे ते मल्टिपल, आजकाल लग्नाआधी शारीरिक संबंध वगैरे जे काय आहे तर मल्टिपल पार्टनर्स नाही पाहिजेत. आणि सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस म्हणजे मग गर्भनिरोधक कंडोम्स जे काय आहे ते तुम्ही वापरायला पाहिजे आणि वॅक्सिन घ्यायला पाहिजे. मल्टिपल पार्टनर्स नाहीत आणि खूप लवकर ह्याच्यात मल्टिपल प्रेग्नन्सीज जर झाल्या सर्व्हिक्स मध्ये तर इट इज काय म्हणतात त्याच्यामुळे होऊ शकतो हा कॅन्सर. मल्टिपल प्रेग्नन्सीज, अर्ली मॅरेज, ह्या सगळ्यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो. तर त्याच्यात आपण महत्वाच्या गोष्टी ह्या करायच्या आहेत की लहान असतील तर वॅक्सिन घ्यायचंय आणि 30 वर्षानंतर स्क्रीनिंग करायचंय. त्याच्यासाठी पॅप्समिअर हे जिल्ह्याच्या सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि नाही तर अजून एक VIA नावाची टेस्ट आहे जी प्राथमिक आरोग्य केंद्रात पण करतात. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग झालंय तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं हा त्याच्यावरचा उपाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे की गर्भनिरोधक साधनं जी आहेत म्हणजे पूर्वीची आणि आताची, तर यामुळे कॅन्सर होण्याचा प्रमाण किंवा याच्यामध्ये त्या रेटमध्ये काही फरक पडलेला आहे का? की पूर्वी खूप अशी म्हणजे सुटेबल नसणारी किंवा सेफ नसणारी साधनं वापरली जायची, व्हेअरएज आत्ताच्या याच्यामध्ये म्हणजे प्रगत विज्ञानापुढे बरेच नवीन नवीन साधनं आता आलेली आहेत. तर त्यामध्ये जो चेंज झालेला आहे, म्हणजे तुमच्या मते हा चेंज त्यामुळे असेल का किंवा वाईस वर्सा, की त्याच्यामुळे वाढलंय का कमी झालंय? काय म्हणाल तुम्ही नाही याच्यावर? नाही, या साधनांमुळे कमी झालेले. आता पूर्वी काय होतं की बर्थ कंट्रोल पिल्स किंवा गर्भनिरोधक गोळ्या ह्या वर्षानुवर्ष घेतल्या जायच्या. तर आता सगळ्यांना कळलं की ह्या जर जास्ती वर्षानुवर्ष घेतल्या तर त्याच्यामुळे बरेचसे दुष्परिणाम म्हणजे रक्तात गाठी होऊ शकतात, रक्ताच्या गाठी होऊ शकतात किंवा ह्याच्यात जे आहे ते कॅन्सरचं प्रमाण आहे ते वाढतं, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. तर त्याच्यामुळे आजकाल बाकीची इतकी साधनं निघालेली आहेत की ती सुद्धा खूप इक्वली इफेक्टिव्ह आहेत आणि आता ते कन्व्हिनियंट पण आहेत आणि लोकांना मुख्य म्हणजे माहिती आहे त्या साधनांची. तर ते पण आहेत. तुम्ही जरी पिल्स घेतले तरी काही हरकत नाही, पण त्या प्रोलॉंग्ड घेऊ नका. आणि तुम्ही त्याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टशी बोला, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या पण गोळ्या आलेल्या आहेत. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं हे प्रमाण खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे हे जे आहे तुम्ही ड्रग्ज घेतले गर्भनिरोधक गोळ्या तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या. आणि तुम्ही त्या थांबवल्यानंतर 10 वर्षांनी तुमचं रिस्क पूर्णपणे जाते 10 वर्षांनी. ओके, थँक्यू. सो तुम्ही मधून गोळ्यामधून दुसरंही असं वापरू शकता. ओके, माधुरी. हा एक प्रश्न आलेला आहे योगिता मोरे यांचा की आजकाल बाजारात उपलब्ध असलेली व्ही वॉश सारखे औषधी लिक्विड सोप्स योनी स्वच्छतेसाठी उपयुक्त आहेत का? पुन्हा एकदा सांगता का प्रश्न? नीट नाही ऐकला. हा, बाजारामध्ये आपलं योनी मार्ग साफ करण्यासाठी जे वेगवेगळे लिक्विड बाजारात अवेलेबल आहेत, व्ही वॉश वगैरे, ते उपयुक्त आहेत का? मला वाटतं की साधं साबण सुद्धा मोर दॅन इनफ आहे स्वच्छतेसाठी. आता हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ना, तर त्याच्यात काय आहेत ते म्हणजे मला नाही सांगता येणार त्याच्यात काय आहे ते. पण कुठलंही सिंपल साबण आणि ते कपडे स्वच्छ घालणे, ते बदलणे आणि पिरियड्सच्या वेळेस स्वच्छता ठेवणे, ती कशानेही ठेवा. साबणाने सुद्धा ठेवली तरी चालेल. साबण, पाणी, प्रॉपर पॅड्स, नॅपकिन्स, कप काही पण चालेल. आणि कपडे रोजच्या रोज बदलणं आणि स्वच्छ कपडे घालणं. इंटिमेट वॉशिंगसाठी आजकाल बाजारामध्ये खूप प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि ज्याचा आपण म्हणजे कॅन्सर होईल का किंवा इतर काही आजार होईल का अशा दृष्टीने आपण अभ्यास केलेला नाही. आपण इन द सेन्स की आपण ग्राहक म्हणून, तर त्याचा परिणाम काही या गोष्टींवरती होतो का असा बहुधा तो प्रश्न असावा असं मला नाही, वाटतंय. मला नाही वाटत की त्याचा काही फारसा परिणाम होतो या ह्याच्यात. थँक्यू. मॅडम, एक तुम्ही मगाशी गेट गोईंगचं नाव काढलं म्हणून एक मला गोष्ट शेअर करावीशी वाटते इथे. अगदी एकच मिनिटं घेते मी.
गेट गोईंगचं मी आणि वर्षा दोघेही मेंबर होतो. आणि ही संस्था एक फिजिकल ऍक्टिव्हिटी वर्षभर राबवते स्त्रियांसाठी, की फिजिकल ऍक्टिव्हिटी आम्ही सायकलिंग, रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करतो. तर त्याच्यामध्ये गीता पोळ नावाच्या एक लेडी आहेत, ज्या ते आमच्या हॉस्पिटलला येतात. येतात त्या. तर त्यांची हम्म. शेअर करावी वाटली मला गोष्ट तुम्ही नाव काढल्यामुळे. Yes. सगळ्यांना सांगते, तुम्ही तर ओळखताच त्यांना. वयाच्या 52व्या वर्षी त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला. 2-3 वर्षानं सगळी ट्रीटमेंट घेऊन त्या रिकव्हर झाल्या आणि त्याच्यानंतर इथून दौलताबादला त्या सायकलवर गेल्या. तर बाकी जे नॉर्मल जे लेडीज होते ते पण ही गोष्ट करू शकल्या नव्हत्या. पण त्या कॅन्सरहून 3 वर्षानंतर त्यांची एक इच्छा होती करायची. त्या इथून त्या दौलताबादला सायकलवर गेल्या. तर ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो त्याचा. तुम्ही त्याच्याबद्दल काढलं म्हणून मी जस्ट सांगू इच्छिते की आम्ही एक ब्रेस्ट क्लिनिक नावाचं क्लिनिक चालवतो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, जिथे सगळ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटना आम्ही एकत्र करतो, थोडी माहिती देतो आणि नंतर त्यांना एकमेकांशी इंटरॅक्ट करायला सांगतो. कारण बऱ्याच पेशंट्सना काळजी असते, किमोथेरपी नंतर काय होईल, ऑपरेशन नंतर काय होईल. तर तिकडे ते पेशंट एकमेकांशी बोलतात. किमोथेरपीवाला कॅन्सर झालेल्याशी बोलतो, कॅन्सर झाले म्हणजे ऑपरेशन झालेल्याशी, ऑपरेशन झालेला किमोथेरपी वाल्यांशी बोलतो आणि त्यांचे प्रश्न आपोआपच सुटतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यात गीता पोळ तर खूपच उपयुक्त आहेत आणि असे बरेच पेशंट आहेत जे आजकाल मदत करायला खूप उत्सुक आहेत इतर पेशंट्सना. मला वाटतं माधुरी, तो आता एक प्रश्न आलाय तिथे की मानसिक स्वास्थ्य कसं पेशंटच्या नातेवाईकांनी सांभाळावं. शर्वरी कुलकर्णी यांनी प्रश्न विचारलाय, तर याचं उत्तर परस्पर मॅडमनी आता देऊन टाकलंय असं मला वाटतंय की मानसिक स्वास्थ्य तुम्ही तुमच्या समदुःखी लोकांशी किंवा त्यातनं सर्व्हाइव्ह झालेल्या लोकांशी बोलल्याने नक्कीच कमी होणार आहे. तर माधुरी, हा विचार मनात करू नका की मी काय पाप केलं, मला का कॅन्सर झाला. कॅन्सर झालाय तर पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा, कारण ऍक्सेप्ट केलं की पुढच्या गोष्टी सुरू होतात. तुम्ही जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण तिकडेच अडकून राहतो. नुकताच माझ्या एका मैत्रिणीला कॅन्सर झालेला आहे, नुकताच साधारण 1 महिन्याभर, आणि डॉक्टर आहे ती, पण तिला सुद्धा पहिल्यांदा हेच प्रश्न झाले होते. मग तिने जेव्हा शेअर केले तेव्हा मग तेच सांगितलं की तो विचार करू नका, झालाय ना फॉरगेट अबाउट इट, झालाय ना पुढचा विचार करा. आणि किमोथेरपी आणि रेडिओथेरपी आणि ऑपरेशन बद्दल खूप वेगवेगळ्या मनात शंका असतात, त्या ठेवू नका शंका. पेशंट खूप चांगला बरा होतो आजकाल आणि सायकोलॉजिकली त्या पेशंटला जास्तीत जास्त ऍक्सेप्ट करणं एक, आणि हा कॅन्सर जो आहे तो इन्फेक्शियस डिसीजेस सारखा पेशंट बरोबर शेअर केल्याने स्प्रेड होत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या ताटात जेवणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी हात मिळवणं ह्यांनी शेअर होत नाही. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलत राहा आणि ह्याच्यात पेशंटच्या नातेवाईकांचं मनस्वास्थ्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपले जेवढे नातेवाईक असतील ते जास्त असतील तर जास्ती चांगलं, कारण ते शेअर करू शकतात एकमेकांशी. खूप छान. माधुरी, आपले प्रश्न आहेत अजून आपल्याकडे? प्रश्न संपलेले आहेत, आता नाहीयेत प्रश्न. ओके, मग मी निरोपाकडे जाते आता. प्रश्न उत्तरांसाठी माधुरी धन्यवाद. आजचा आपला सेशन जे होतं की कर्करोग समजून घेताना किंवा त्याबद्दलची माहिती घेताना, तर या अनेक कर्करोगांबद्दल, निरनिराळ्या कर्करोगांबद्दल डॉक्टर अनघा वरुडकर यांनी आपल्याला खूपच उत्तम माहिती दिली. तसेच आपल्याकडे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांमधून सुद्धा आपल्या खूप जणांच्या शंकांचं निरसन झालं असेल असं मला वाटतं. आणि आता आपण निरोपाकडे येतोय. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून आणि वर्षानुबंध टीमकडून मी अनघा वरुडकर मॅडमचे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद मानते. आणि आपण आता इथे फीडबॅक फॉर्म एक पोस्ट केलेला आहे चॅट बॉक्समध्ये. तसंच युट्यूबची लिंक सुद्धा, वर्षानुबंध चॅनलच्या युट्यूबची लिंक सुद्धा दिलेली आहे. सो आतापर्यंत जे सेशन झालेली आहेत त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओज त्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. हाही व्हिडिओ आपल्याला काही दिवसांनंतर तिथे अपलोड केलेला आपल्याला बघायला मिळेल. तर प्रत्येकाने ज्यांनी आतापर्यंत आम्हाला एन्क्वायरी केलेली आहे, ज्यांनी चौकशी केलेली आहे निरनिराळ्या माध्यमांमधून, तर त्यांच्यासाठी ही खास एक संधी आहे की त्यांनी एक तर चॅटबॉक्स मधनं युट्यूबचा कॉपी पेस्ट करून ते URL मध्ये टाकून ते ओपन करून घ्या. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दरवेळेला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला अपडेट होईल. आम्ही महिन्यातनं एक व्हिडिओ आता पोस्ट करतो आहोत. पुढच्या वर्षी मे बी आमचं दुसरं काहीतरी मिशन असेल, आम्ही दुसरं काहीतरी करू, पण आता सध्याचे व्हिडिओ आपल्याला तिथे मिळणार आहेत. आणि जो सुरुवातीला नंबर दिला होता माधुरी बामनोदकर यांचा, तर त्यांचा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जर तुमचा नंबर पोस्ट केला तर तुम्हाला आमच्या पुढच्या
पुढच्या सेशन बद्दलची माहिती आधीच आगाऊ मिळेल, तेव्हा तुम्हाला ते नवीन सेशन अटेंड करता येईल आणि तुम्हाला लाईव्ह प्रश्न उत्तरांमध्ये सहभागी होता येईल. तर आजचा आपला हा वर्षानुबंधचा जो सेमिनार होता, वेबिनार होता, तो आता समाप्त होतो आहे असं मी जाहीर करते. डॉक्टर अनघा वरुडकर मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. माधुरी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, आपण आता हा कार्यक्रम संपला असं जाहीर करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.